श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 24. अर्धनारी नटेश्वर विवरण. मी शंकर भट्टाने श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला. महाराज, भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहेत. ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करता. यावर धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे. तसे श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुष आहे. त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे. विष्णूला वरच्या बाजूस 3 टोके असतात. ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. ती 3 टोके मिळून एक शूल हस्ताप्रमाणे असतात. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची ही 3 टोके निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे खरा त्रिगुणातील शिव भगवान आहेत. हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो. श्वासाचे चलनवलन पिंगला नाहीद्वारा होऊन कपाळाच्या मध्यभागातून शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाड आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. हा शब्द गुणाचे प्रतीक आहे. नाद, झंकार हा आकाश गुण आहे. आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो. आपण मंत्रजप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुरस्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते. तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते. ज्ञानी पुरुषाला अतिंद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञान केंद्र विकसित असते. याच चक्राद्वारे योगी भूत भविष्यार्थ प्रमाणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा 3रा नेत्र असे म्हणतात. हा ज्ञाननेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते. शिवप्रभूचा निवासस्थानात असतो असे म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व व्यसनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात. तीच विभूती होय. आलोचना, वासना याच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आनंद प्राप्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. आदिमौक्तिक, आदिदैविक, आध्यात्मिक आणि मानसिक. यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजीत नावाची असते. या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्वकाळात शिलादूढनाथाचे एक महर्षी खड्याचा आहार करून निर्वाह करीत असे. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. शिवाचे जन्म नक्षत्र आद्रा होते. उमा माहेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असेल. हा वृषभच नंदीश्वर आहे. नंदी हा धर्माचे प्रतीक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते. परंतु शिवाच्या कृपेनेच तो निरांकार रूप पिऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचे पालन करणाऱ्या दाम्पत्यास पुत्र रूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषीचे शिष्यत्व करून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावाने जन्मास आला. हा मन्मथ वृषभ राशीतील कामस्थान आहे. धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात. त्यांची पूर्णता करणे धर्मविहित असते. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात. त्यांना तसं करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिवभगवानच आहेत. वाघ हा शक्ती देवीचे वाहन आहे. शक्तीस पूर्णपणे आपल्याला ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात. म्हणून त्यांना व्याधैर घाबरधारी असे म्हणतात. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे. याप्रमाणे नित्य प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हादमय स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे. उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते. डाव्या भागात प्रहरणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी आहे.
नावाने ओळखली जाते. अरे शंकर मठ्ठा, प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते म्हणून तिला चंद्रनाडी असे म्हणतात. काळपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्यनाडी असे गृहीत धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे 6 महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे समजले जाते. या चंद्र-सूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या यांची निर्मिती होते. योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान योगशक्तीमुळे प्राप्त होते. या काल्पकालाच अर्धनारीश्वर जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही अशी जोडी समजावे. रात्रंदिवस, पौर्णिमा, अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात. रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही. मातापिता रूपाने संबोधिले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात. शिवाचे कार्य संहारक आहे असे आपण म्हणतो. त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे. सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन ती थोड्या काळापर्यंत त्या स्थितीत असते. नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो. अथर्ववेदातील समस्त अर्थशास्त्र, मंत्रविद्या सिद्धी होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते. असा संवाद चालू असतानाच मी म्हणालो, आपण शिव, पार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते. याविषयी सविस्तर माहिती सांगावी ही प्रार्थना. तेव्हा धर्मगुप्त म्हणाले, रुद्र पळल्या हरिणाची शिकार करीत असलेल्या रूपात मृगव्याध रुद्र या नावाने दर्शन देतील. हे दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रात दिसेल. ग्रहसंचाराचा प्रभाव. धर्मगुप्त पुढे म्हणाले, या मृगव्याध स्ट्राचे रूप नक्षत्र मंडळातील मिथुन आणि कर्क राशीच्या मध्ये आडवे दिसेल. या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू, केतू, शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध, प्रलय, देवादानवाचे युद्ध, महाभारताचे युद्ध यासारखी संकटे ग्रहगतीनेच येतात. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्य बाण धारण केलेल्या उद्यमूर्ती असलेल्या स्ट्राचेच मनुदैवत रूप असे वेदांनी वर्णन केले आहेत. धर्मगुप्त आपले वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले, माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मासशिवरात्री असे म्हणतात. शनिप्रदोष समयी ऐश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण. महाशिवरात्री मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी असल्यास त्याला शनिप्रदोष म्हणतात. या शुभ दिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तिळदान करावे. शीतशनीची आदिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते. शनिवारी प्रदोष समयी शिव आराधना केल्यास समस्त कर्मदोष रहित होऊन आपल्यास सुखशांती लाभते. शनी ही कर्मकारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनिप्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांच्या महापापांचे भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुभ स्पंदनाने मानवाचे मन, बुद्धी, अहंकार, चित्त ह्यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते. अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्रीच्या वेळेस त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांचे अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योग अग्नीत जाळले जाते. पंचभूतात्मक शिवस्वरूप शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते. याचेच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. स्वादिष्ठान चक्रात जलतत्व असते. याचे प्रतीक जललिंग असते. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते. त्याचे प्रतीक ज्वाललिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात.
कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुत्वत्व असते, त्याचे प्रतीक वायुलिंग आहे. हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असे म्हणतात. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शन, अर्चना हे विशेष फलप्रद असतात. आकाशलिंग म्हणवलेल्या जाणाऱ्या विठभर लिंगाला आकारच नसतो. चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसते. शुद्ध आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय. हृदयात चित्तस्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते. वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो. एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाचे, नक्षत्रांचे, ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तोच अरुणाचलेश्वराच्या रूपात, अरुणाचलातील पर्वत रूपात, एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्याच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वरच आज मानवाकृतीमध्ये पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानवजातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डीमध्ये दिव्य तेजाने विलसत आहे. कुरुगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे. अर्धनारेश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे, तसेच कुरुगड्डीसुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपच आहे. अरुणाचलातील महासिद्धांच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धांचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते. हे धर्मगुप्तांचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो, महाराज, मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते, परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहे असे सांगितले. मला हे सारे काही स्पष्ट कळले नाही. घोटाळ्यात पडल्यासारखे वाटते. आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावे. माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले, अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्त ऋषींना सुद्धा अवगत झाले नाही, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा? तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत. त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्रीरामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईल. कौसल्या तनय श्रीराम या नावाने सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील. काही काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली. काही साधकांनी त्यांची सुब्रमण्यम या स्वरूपात सुद्धा अर्चना केली. यानंतर श्रीरामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करवली. ही सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावाने त्यांना साथ घातली तर ते भक्ताचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात. साधकांना लीला दर्शविणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत. तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ या नावरूपाने भक्तांचे कल्याण करीत आहेत. श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो. हृदय हे दवेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती उद्धव चक्राकडे, त्याचप्रमाणे अधोचक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानेच ते अजून एक दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात आहेत. श्रीपाद प्रभू आणि हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी स्वरूप वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेंवर वास असतो. वाणी मातेचे दिव्य मानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते. वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते 3 प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्यगर्भ चे चैतन्य शरीर, शिवपार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेश्वराचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ
असे आणखी एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्ट्य असे, एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूंची योगमाया, वैष्णवी माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य. श्रीपाद यांना द्वैत, विशिष्ट द्वैत, अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तर योग्यच होईल, कारण त्यांची योगमाया अगाध आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमचं सगळं चांगलं करतील. तुम्हाला कोणतेही अडचण असेल तुमच्या आयुष्यात किंवा काही दुःख असेल तर स्वामी त्याचं निवारण नक्की करतील. एकदा स्वामींना शरण जा, स्वामींवर विश्वास ठेवा. कोणतेही दुःख असू दे, अडचण असू दे, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊनही तुम्ही पहिल्यांदा सेवा घेऊ शकता किंवा घरीही नामस्मरण करू शकता. काहीही आपल्याला वेगळं करायची काहीही गरज नाही. तुम्ही कोणतंही काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता, माळ जप करू शकता. स्वामी हे एकच या कलियुगातील तारण आहेत आपल्याला. कारण का या कलियुगात आपल्याला खूप दुःख आहेत, अडचणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. कोणाला दवाखाना लागलेला आहे, कोणाचं लग्न होत नाही आहे, कोणाला नोकरी लागत नाही आहे, कोणाचे आई-वडील म्हणजे आई आजारी आहे तर वडील नाही आहेत, वडील आजारी आहेत तर घरातलं सगळं सांभाळावं लागायले. तरीही एवढं दुःख असूनही तुम्हाला वाटत असेल की देव मला दुःख देतोय. नाही, जर तुम्ही स्वामींच्या स्पर्शाला म्हणजे तुम्ही शरण गेलात तर स्वामी तुम्हाला त्याचं नक्की काढतील. स्वामींवर विश्वास ठेवा आणि नक्की स्वामींची सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. तुम्ही एकदा नाम घेऊन पहा स्वामींचं. श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला इतकं छान वाटेल, पॉझिटिव्ह